ना आपल्या झाडातली घाण काढू आपण. तर आज ना मला हे घाण काढताना ना एक पाहुण्याचं घरटं दिसलंय, मी तुम्हाला दाखवते या. त्यात ना 2 अंडे आहेत. अंडे दिसतात का? दिसतात. थांबा. हां 2 अंडे येतात. आता ते जर मी अगोदर पाहिलं असतं ना तर मी इथले झाडं कापली नसती, कारण हा मोगरा आहे ना आता याला फुलं येत नाही पावसाळ्याची ना, म्हणून मी ते झाडं कट करून अशी बाजूला टाकली. आता मग त्याला आडोसा ठेवला असता. इकडं तर हे आमचं आवळ्याचं झाड आहे. हा मोर आवळा आहे. त्याला 3 वर्ष झाले लावलेलं, अजून काय आवळा आलेला नाही, पण पुढच्या वर्षी येईल असं वाटतंय. आणि हा विड्याच्या पानांचा वेल आहे. नागिन्याची पानं म्हणतात त्याला, विड्याची पानं म्हणतात. आणि हे फणसाचं झाड आहे. आमचा शिवराज झाला त्या टायमाला याची बी लावलेली. ते झाड आता एवढं झालं आहे आणि ते शेतात नेऊन लावायचं. तर हे लिंबाचं झाड दारात असावं, चांगलं असतं. आणि हे आंब्याचे कलमं आहेत, तर ते आम्ही नंतर शेतात नेऊन लावणार आहे. चांगला पाऊस चालू झाला आहे, आता नेऊन लावणारच आहेत. तर ही आमची छोटीशी बाग कशी वाटली. आणि हे मी डोक्यावर घेतलंय ना, ही आमची पूर्वीला डोक्याची छत्री होती. थोडक्यात आम्ही डोक्यावर घेऊन खुरपणी करायचं, लागवड करायची कशाची पण, खुरपायचं, कुठं काही असं माल तोडायचा, यानंच करत होतं. तर कशी वाटली माझी छत्री नक्की सांगा.